Hey guys, welcome back to Node Red today. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा ॲनालिसिस बघणार आहोत. मार्केट स्ट्रक्चरचे XAUSD मध्ये बनलेलं आहे आणि तुम्ही बघताय कसा फॉल आला आहे मोठा. तो केवळ 100-200 पिपचा नसेल तर तो असणार आहे आपला फॉल 500 पीप प्लस असणार आहे मित्रांनो फॉल आणि खतरनाक तो फॉल चालणार आहे. सो गाइस, बाकी सब होता रहेगा. कल मैंने एक वीडियो डाला था. वीडियो में बातचीत की थी कि मार्केट मंडे को ओपन हुआ और ओपन होते ही जो ये लेवल थी मार्केट की, जस्ट यहाँ पे ओपन हुआ और मार्केट ने रैली स्टार्ट कर दी नीचे. लगभग कि यहाँ पे जो हमारा लास्ट जो फर्स्ट स्विंग था, मार्केट ने उसको सब जिस स्टेप किया. और मैंने ये एंट्री बताई थी कि इधर से कुछ मेरे को अभी ध्यान में नहीं हुआ, याद भी नहीं. बस यहाँ से मैंने कुछ लॉन्ग एंट्री बताई थी कि वो लगभग एंट्री बॉस तक होगी, लेकिन मार्केट अपने अगेंस्ट गया और अगेंस्ट जाके मार्केट ने क्या किया, फर्स्ट स्विंग लिया. और फर्स्ट स्विंग के बाद नहीं, यही पे बताई थी कि फर्स्ट स्विंग पे जस्ट मैं एंटर हुआ था और यहाँ पे कुछ ये वाला जो पार्ट था, ये वाले पार्ट में जस्ट ये वाला टारगेट था. लेकिन मार्केट क्या हुआ, मार्केट अगेंस्ट गया. मार्केट ने जो हमारा स्टॉप लॉस है वो स्टॉप लॉस लिया और जस्ट स्टॉप लॉस ग्रैब करके मार्केट ने एक अपसाइड मूवमेंट दी कल. और फिर से आज जो ओपनिंग हुई, मार्केट ने फिर से आज एक गैप अप ओपनिंग की. और गैप अप ओपनिंग करके जो लिक्विडिटी थी जस्ट रिसेंट डे की, मंडे की, जो मंडे में मार्केट ने जो कैंडल बनाई वो लिक्विडिटी ले ली. और अगेन मार्केट ने क्या किया है, अगेन मार्केट ने अभी जो पूरी जो अप साइड और डाउन साइड लिक्विडिटी थी वो सब ले ली है. और अभी मार्केट जस्ट मूव कर रहा है डाउनफॉल में. और जब मार्केट ने जब लिक्विडिटी ली तो हमारा एंट्री पॉइंट था कि हम जस्ट जो लास्ट अनटैप एंट्री थी वो एंट्री पे हम एंटर करें. लेकिन मैंने जस्ट जो 5 मिनट में शिफ्ट हो गया था और 5 मिनट में एंट्री पॉइंट ऊपर का निकाला. लेकिन मुझे ज़रा देखने में चूक हुई कि जो हमारा फेयर वैल्यू गैप है वो फेयर वैल्यू गैप पर मार्केट टैप हो चुका है और वो इनवैलिड हो चुका है. और वैलिड जो था वो था 30 मिनट में. और 30 मिनट में मार्केट ने क्या किया, जो फर्स्ट वाला एफपीजी मार्केट ने वही टैप किया. और वही टैप करके मार्केट ने, मैं तो यहाँ से एक्सपेक्ट कर रहा था एंट्री लगभग कि ये यहाँ पे आए. और जो एंट्री की पॉइंट था हमारा वो जस्ट वो बिलो था. फिर जो चौक पॉइंट है, चौक पॉइंट के बिलो जस्ट ये जो ऑर्डर ब्लॉक है इधर, जो अनटैप ऑर्डर ब्लॉक है वहाँ तक था. अब ये भी टैप है, ये भी टैप है. जस्ट ये जो है ये लेवल का हमारा एंट्री पॉइंट था. और मार्केट देखो कैसे मूव हुआ है. जो हमारा एंट्री की पॉइंट था वो ऊपर था. आणि मित्रांनो, मार्केट जस्ट जो पहिला फेअर व्हॅल्यू गॅप आहे तो पहिला फेअर व्हॅल्यू गॅप मार्केटने टॅप केला. मी जस्ट जे एंट्री प्लॅन केलं होतं ते 5 मिनिटवर होतं, 5 मिनिट लिक्विडिटी. पण मार्केटने जे लॉंग टाईम जे बिग टाईम फ्रेम आहे त्या बिग टाईम फ्रेमवर मार्केटने रिस्पेक्ट केली आणि जस्ट मुवमेंट बघितली की मित्रांनो कशी दिली. जो 1 आवर जो ऑर्डर ब्लॉक आहे त्या 1 आवर ऑर्डर ब्लॉकला आपली एंट्री होती. आणि आपला टी पी हा रिसेंट हाय होता. हा टी पी आपला जवळपास बनत होता 70 बिपचा आणि टार्गेट आपलं बनत होतं 700 बिपचं. मित्रांनो, 70 पीप इम्पॉर्टंट आहेत का 700 पीप इम्पॉर्टंट आहेत?
जस्ट तुमच्याकडं $100 जरी अकाउंट आहे मित्रांनो, $100 अकाउंटवर तुम्ही 70 पीप म्हणजे 0.01नी 0.01नी $7 रिस्क घेत आहे आणि $7 रिस्कवर तुम्ही $70 प्रॉफिट गेन करताय. यापेक्षा मोठं काय पाहिजे मित्रांनो तुम्हाला? किती किती सिंपल आहे मित्रांनो, बघायला एकदम कसं एकदम जस्ट कसं एकदम अट्रॅक्ट कसं माणूस एकदम एकदम की लेवल आहे मित्रांनो हे. जेव्हा तुम्ही एक परफेक्ट मार्केट स्ट्रक्चर शिकता. परफेक्ट मार्केट स्ट्रक्चर आहे काय नेमकी, की जिथे तुम्ही 100 बीप किरकोळ एंट्री आहे मित्रांनो, 100 बीप इथून इथंच होतीये. ही एंट्री नाही पकडायची मित्रांनो, आपल्याला 1000 पीपची एंट्री पकडायची आहे मित्रांनो. आपल्यासाठी 500 बीप ठेवले आहे, 700 बीप आहेत, 800 बीप आहेत, 1000 बीप आहे आपल्यासाठी. 100 बीप कोणी बी घेतंय मित्रांनो, कोणी पण येडा ट्रेडर बी 100 बीप बसतोय. आपल्याला 1000 बीप बसायचे मित्रांनो. आपल्याला आठवड्यातून 2च ट्रेड करायचे मित्रांनो. 2 ट्रेड एवढे नाद करायचेत ना. हा पहिला की पॉईंट होता मित्रांनो. आणि याच्यात ही एंट्री जरी सुटली आपल्याकडून, आपण ह्या एंट्रीला जो सेकंड ज्या कॅन्डलनी जस्ट आपला जो 30 मिनिटचा जो ऑर्डर ब्लॉक आहे, 1 आवरचा ऑर्डर ब्लॉक आहे, 1 आवरच्या कॅन्डलनी जर टॅप करून मार्केटने एक पुल बॅक बनवला होता, मार्केटने एक स्ट्रक्चर शिफ्ट केलं आणि डाऊन साईड ट्रेंड कंटिन्यू करून मार्केटने काय केलं, जो अगेन्स्ट जो एक मिडल शॉर्ट आणि जो स्ट्रॉंग डेप्थमध्ये जो डाऊन साईड आपला एक फेअर व्हॅल्यू गॅप बनवला मार्केटने. आणि त्या फेअर व्हॅल्यू गॅप जस्ट ओपनिंग आणि आपला जो की पॉईंट आहे, जस्ट आपण इथं एंटर आणि स्टॉप लॉस हा आपला जो ऑर्डर ब्लॉक कॅन्डल आहे, त्या ऑर्डर ब्लॉक कॅन्डलच्या बिलो आणि ही एंट्री अगेन तेवढीच होती मित्रांनो, की हा ऑर्डर ब्लॉक म्हणजे इथून पण तुम्ही 600 पीप म्हणजे एका चार्टमध्ये 2 एंट्र्या होत्या मित्रांनो, की त्या तुमच्या जवळपास 1200 पीपच्या म्हणत होत्या. नॉट अ जोक मित्रांनो. मार्केटने जस्ट आपल्याला आता कम्प्लिटली दिले आहेत 400 पीप आणि आपण वेट करणार आहोत मित्रांनो, की मार्केट आपलं जे टार्गेट आहे 600 पीपचं, ते 600 पीपचं टार्गेट मार्केट हिट करणार आणि आपला टीपी आपण बुक करणार मित्रांनो. आपलं जे काही हा मित्रांनो, आपलं कंटेस्ट चालू झालं आहे, पण मी आज एंटरच नाही झालो. खूप काही प्रॉब्लेम्स आले. काल पण मी रिसेंट जो रिबॅक व्हिडिओ होता, तो रिबॅक पण व्हिडिओ मी अपलोड नाही केला. चार्जिंग खूप पाऊस चालू आहे इकडं मित्रांनो. तो लाईट नाही, नेट नाही आणि या बाकीच्या गोष्टींमुळं अजून मला पण बरं वाटत नव्हतं, तर मी काय व्हिडिओ जास्त अपलोड नाही केला. पण आज सगळं ठीक आहे मित्रांनो. तर लेटेस्ट न्यूज तुमच्यासाठी मी अपलोड करतो व्हिडिओ, की मार्केटने काय स्ट्रक्चर बनवलं आहे, ते स्ट्रक्चर बनवून काय मुवमेंट केली आहे मित्रांनो, काय की पॉईंट आहेत. आपण जे मार्केट स्ट्रक्चर मॅपिंग जे स्टार्ट केलं होतं, एस एम सी जे आहे, याला एस एम सी म्हणता मित्रांनो. आणि जर तुम्ही ही एस एम सी परफेक्ट कराल, येड्यासारखी एस एम सी करू नका, की हा की पॉईंट हायर हाय भेटला नाही, हा लोअर लो भेटला, लोअर हाय भेटला, मग हा बी लोअर हाय भेटला, मग हा बी लोअर आहे. अरे कसा हा लोअर आहे, म्हणजे मार्केटने इथं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केलं, मार्केटने इथं पण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर केलं, मग तुम्ही सगळेच स्ट्रक्चर हे हायर लो डिफाईन करणार का? हां, असे कसे हायर लो डिफाईन करणार आणि कुठून एंट्री मारणार मित्रांनो? एक्झॅक्ट हायर लो लोअर लो डिफाईन करायला शिका मित्रांनो. जे काही गोष्टी तुमच्यापर्यंत ज्या पोहोचवल्या जातात ना मित्रांनो, त्या गोष्टी तुम्हाला ट्रॅप करण्यासाठी असतात. रिटेल ट्रेडर जे ट्रॅप होतात, ते जस्ट या बेसिक गोष्टीने ट्रॅप होतात मित्रांनो. हा हे जे की पॉईंट मी तुम्हाला देतो, हे तर एक जस्ट
ABCD आहे मित्रांनो. जे पुढं आहे ना, की ए फॉर ॲपल जे बनतं ना, ते खूप मोठं आपल्याला खायला ठेवलेलं आहे मित्रांनो. काही की पॉईंट आहेत मी ते तुमच्यासाठी लवकरच घेऊन येईल, की तुम्ही पण या जो ग्रॅप चाललेला आहे त्या ग्रॅपमध्ये ट्रॅप न व्हावं मित्रांनो. अजून 2-3 एंट्री आहेत मी ते तुम्हाला दाखवतोय. जस्ट गोल्डचा आधी बघू. USD पण आहे, युरो पण आहे. आणि आपण एक आत्तामध्ये एक ॲटलास फंडेड अकाउंट घेतलं होतं. त्या ॲटलास फंडेडवर पण एक एंट्री टाकलेली आहे एवढी USDला. आणि ती एंट्री जवळपास आपल्या फेवरमध्ये चालू आहे मित्रांनो. मित्रांनो काही बेसिक गोष्टी आहेत ते तुम्ही माझे जे व्हिडिओमध्ये जे मी जस्ट लाभ करत आहे ते जस्ट ते सोडून द्या मित्रांनो. पण मी याच्यात काही की पॉईंट बोलत आहे. माझा जो बेस्ट एक्सपिरियन्स आहे मी ते तुम्हाला शेअर करत आहे. काही टायमिंग बिमिंग कुठलाही मॅटर नाही करत आहे मित्रांनो याच्यात. तुमचा याच टायमिंगला बेस्ट एंट्री भेटते, 12 वाजता एंट्री भेटते लंडन सेशनला, न्यूयॉर्क सेशनला, सकाळी 8:30ला, दुपारी 12:30ला, 3:30ला, 6:30. हे सगळ्या वाकवाच गोष्टी मित्रांनो. तुम्ही फक्त एकदा स्ट्रक्चर मॅपिंग शिका. स्ट्रक्चर मॅपिंग शिकल्यानंतर तुम्हाला टायमिंग बिमिंग लंडन सेशन न्यूयॉर्क सेशन हे काही मॅटर करत नाही. हे सगळं नंतर ते एक तर काय मला ते शब्द आहे ना मित्रांनो तुमच्या त्यासाठी. पण हे सगळ्या बकवास गोष्टी आहे नंतर, की या टायमिंगला ट्रेड करा त्या टाइम. मित्रांनो तुम्ही एकदा स्ट्रक्चर मॅपिंग करायला शिका. तुमचा टायमिंग मार्केट तुम्हाला देईल. जे तुम्ही तुमच्या कल्पनेत पण आणलं नसेल ते मार्केट तुम्हाला देईल मित्रांनो. काही बघा मी काही केलंय का मागच्या आठवड्यात त्या आठवड्यात काही वेगळं की पॉईंट आखलेत का तुमच्या पुढे? आता तर मी एक पण उद्याच्याला मी जस्ट तुम्हाला रिअल एंट्री दाखवून की मी रिअल एंट्री कशी शिकतोय आणि किती वेळ त्या एंट्रीमध्ये बसतोय. काय की पॉईंट आहे माझ्या एंट्रीचा. उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी ते जस्ट मूव करेल. आत्ता जी एंट्री आहे मित्रांनो ती काय खास चालू आहे. आयर आहे म्हणलंय, ADM झाले, बॉस चॉकचं वेट करतोय मित्रांनो. ही बॉस चॉक नंतर काही नाही आहे. आपल्याला लिक्विडिटी मॅटर करते मित्रांनो. मार्केटने अपसाईड जो डाऊन साईड ट्रेंड आहे त्या डाऊन साईड ट्रेंडमध्ये मार्केटला जो अजून कंटिन्यू करायचा आहे डाऊन साईड ट्रेंड, तो कंटिन्यू करण्यासाठी मार्केट अजून जो बॉस आहे आपला तो बॉस ब्रेक करण्यासाठी मार्केट येणार. आणि जो ह्या ठिकाणी जी लिक्विडिटी असणार मित्रांनो, जो लास्ट पॉईंट ऑफ इंटरेस्ट असणार, मार्केट तो लगेच क्रॅश होणार मित्रांनो. नवा चॉक इथं होणार. आणि जर ह्या गोष्टी न होता मार्केटने डायरेक्ट जे बिग टाइम फ्रेमवर जर हा चॉक जर ब्रेक केला तर रॅली बघा मित्रांनो. रॅली लय खतरनाक आहे. ही रॅली पकडायची मग आपल्याला किरकोळ रॅली नाही मित्रांनो. मग आपण डायरेक्ट पकडणार. कशी रॅली आहे, एवढी मोठी रॅली तुमच्या जन्मात तरी बघितली का मित्रांनो तुम्ही? तर आपण 3,000 पीपची रॅली पकडणार. फक्त वेट करा, बघत राहा आपले व्हिडिओला. एक टाइमपास म्हणून बघा, फास्ट करून बघा काय की पॉईंट हा शेअर करतोय. आणि ते की पॉईंटनी आपल्यासाठी काय फायदा आहे, आपल्याला काय नेमकी त्या की पॉईंटमधून शिकायला भेटते. हा बडबड करतो येऊन 10-20-30 पूर्ण व्हिडिओ बघू पण नका मित्रांनो. जस्ट टाईम फ्रेम वाढवा, व्हिडिओचं जे आहे क्वालिटी ते स्पीड वाढवा आणि जस्ट खतम करा 5 मिनिटात. 5 मिनिटात तो व्हिडिओ फक्त केअरफुली बघा की मी या व्हिडिओमध्ये काय जस्ट काय जी बेसिक गोष्ट आहे ती काय बेसिक गोष्ट मी शेअर करतोय, काय तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यातले की लेवल आहेत की तुम्ही बोलता की असा हायर आहे आणि असा हायर लोच कसा डिफाईन होतो मित्रांनो. आणि हा हायर लो हायर लो लोन हायर हाय डिफाईन झाल्यानंतर आपल्याला एक
एक्झॅक्ट एंट्री लेवल काय असते आता सपोज मित्रांनो मार्केटने काय केलं चॉक केला आणि मार्केटने एक हायर हाय केला पण आपण हा हायर आहे का नाही घेतला तर हा हायर घेतला कारण की मार्केटला एक इन्व्हेस्टमेंट जे आयडीएम आहे जे इन्व्हेस्टमेंट करायची होती आणि ती इन्व्हेस्टमेंट झाल्यानंतरच आपण हायर हा डिफाईन करणार होतो कारण की काही ज्या ट्रॅप एंट्र्या होत्या मार्केट मार्केटने इथून एक हायर हाय बनवला असता पण आपला जो पॉईंट होता आयडीएम तो आयडीएम झाल्याशिवाय आपण हायर आय डिफाईन करत नाही ही सिमसीमध्ये हा स्ट्रक्चर आहे मित्रांनो की फर्स्ट ऑफ ऑल की तुम्हाला एक की जे बेसिक गोष्टी आहेत ते बेसिक गोष्टीला रिस्पेक्ट द्यावा लागते आणि मगच बाकीच्या गोष्टी तुमच्या फेवरमध्ये जातात आणि आपण काय केलं वेट केलं आपण काय केलं आयडीएम झाला आयडीएम झाल्यानंतर मी मार्केटने काय केलं आपल्याला हा आयडीएम झाला या आयडीएमच्या बिलो जो फर्स्ट स्विंग आहे आणि तो टॅप झालेला नाही तो बघायचा होता मार्केटने काय केलं पहिल्यांदा आलं इथून जस्ट फुल बॅक घेतला फुल बॅक म्हणून ज्या मंडेला ओपन झाले त्या मंडेच्या ओपनिंगमध्ये मार्केटने काय केलं जो अनटॅप आपला स्विंग होता तो जस्ट जस्ट लिक्विडिटी ग्रॅब केली आणि बॉडी खाली क्लोज न करता मार्केटने अपसाईड मुवमेंट दिली इथं हे काय होतं माहिती आहे का मित्रांनो हे होतं एस एल हंटिंग हे काय होतं एस एल हंटिंग होती मित्रांनो आणि इथं पण एंट्री होती मित्रांनो की पॉईंट आहे तिथं पण काही मार्केट ज्यावेळेस असे बॉडी क्लोज करतं हे बघा आणि बॉडी क्लोज केल्यानंतर मार्केटमध्ये एक पुन्हा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होतं आणि जो क्यू आय बनलेला असतो जो ऑर्डर ब्लॉक असतो त्या ऑर्डर ब्लॉकवरून आपली एंट्री असते आणि ती एंट्री जवळपास जो मार्केटचा रिसेंट हाय बनलेला असतो त्या हायपर्यंत असते मित्रांनो आणि बघा तुम्ही ॲक्च्युअल बघा आपण इथे एंट्री एंटर होतो हे पण टार्गेट आहे आपल्यासाठी 35चं आणि ते आपण अचीव करतो जस्ट स्मॉल एस एलमध्ये मित्रांनो 10 ते 20 पिपचा एस एल आपला टार्गेट एकदम की पॉईंट काय मित्रांनो याच्यात आयडियम झाल्यानंतर आपल्याला वेट करायचं रोज एंट्री मारायची का एंट्री आपली इथं बनणार आहे एस एल होऊ द्या काही विषय ठीक आहे एक इथे एंट्री तुमची टार्गेट आपलं किती बनणार आहे 40 फिफ्टी एस एल आहे तर 400 फिफ्टचं टार्गेट आहे आणि लिक्विडिटी बेस एंट्री काय आहे की प्रिव्हियस डेची मार्केटने जर लिक्विडिटी ट्रेंड बघून आहे मित्रांनो जर प्रिव्हियस डेची मार्केटने लिक्विडिटी ग्रॅब केली तर मार्केट रिसेंट येणार आणि मार्केटने इथे काय केलं होतं प्रिव्हियस डेची लिक्विडिटी ग्रॅब केली होती ही ग्रॅब केली इथं इथं जस्ट ग्रॅब केली आणि जे लास्ट क्यू आय होता 1 मिनिटचा आपण ही पण एंट्री कॅप्चर कुठपर्यंत करणार होतो स्विंगपर्यंत होल्ड होतं मित्रांनो होल्ड डायरेक्ट इथं ब्रेक झाला असतं आपण इथं बी पार्शियल बुकिंग करून बाजूला झाला असतं सगळं काही ठीक पण आपलं टार्गेट काय होतं स्विंग आपण स्विंगपर्यंत बुक केला असतं ठीक आहे या मित्रांनो हे जे टार्गेट आहे हे टार्गेट तुम्हाला असं परफेक्ट स्ट्रक्चर मॅपिंग केल्यानंतर भेटते 500 पिपचं आणि तसं तुम्ही कुठं कुठं एंट्री मारणार आहे खूप एंट्री पॉईंट आहेत आपल्याला इथं झालं इथे या यामधल्या खेळामध्ये तुम्ही किती दिवस खेळणार आहे किती दिवस ट्रॅप होणार आहे किती दिवस तुमचा फंड तुम्ही जस्ट अर्न करणार आणि लूज करणार अर्न करणार लूज करणार मित्रांनो स्ट्रक्चर शिका स्ट्रक्चर बघा आणि त्या स्ट्रक्चरला रिस्पेक्ट करा आता जो हायर आहे आणि आयडियावर जी एंट्री मी तुम्हाला बोललो आणि जस्ट नेक्स्ट जी एंट्री होती ही जी एंट्री होती मित्रांनो ही लिक्विडिटीवर होती आपल्याला मेन पॉईंट काय आहे आपल्या सगळ्या कन्सेप्टमध्ये लिक्विडिटी तो तुमच्याकडे मी लवकर आणला नाही आणणार आहे लवकरच की लिक्विडिटी काय आहे लिक्विडिटी कशी वर्क करते लिक्विडिटीवर कुठं की पॉईंटला एंट्री घ्यायची मार्केटिंग वगैरे जस्ट ट्रॅप केलं आणि अगेन अगेन जो आपल्याला हे पॉईंट इम्पॉर्टंट आहे मित्रांनो बॉस आणि जॉब ह्यामध्ये लिक्विडिटीवर खूप भारी एंट्री बनते मित्रांनो आणि तुम्ही बघताय आता मार्केटने इथं पण मार्केट स्विंग बनवत आणि स्विंग बनवून मार्केट खाली पडेल
याचा अपडेट मी लवकरच शेअर करेन. यात काही वेगळे की पॉईंट नाही फक्त मित्रांनो स्ट्रक्चर मॅपिंग व्यवस्थित करा. बाकी हे टायमिंग बिमिंग सकाळी उठा संध्याकाळी करा आणि 6 वाजताच लय बेस्ट आहे 7 वाजताच लय काही नाही ते. हे सगळं फोकाळ आहे मित्रांनो. काही नाही ते पुढंच लय केलं मित्रांनो मी ते. शेवटी तुम्ही माझे 10 व्हिडिओ बघितले तर त्या 10 व्हिडिओमध्ये मी याच्यापेक्षा काही वेगळं सांगितलंच नाही. मी फक्त 2-3 एंट्री घेतल्या आणि 2-3 एंट्री हा माझा एक एसेल इथं झाला. आपण त्या गोष्टीला ॲग्री आहे ना मित्रांनो. पण इथं $50चा एसेल हे 750 हे 500 आणि 750 500 1000 प्लस भेटते आपल्याला आणि 1000 पीक म्हणून 50 म्हणजे 950 पीप आपल्याकडे राहतात नेमकी कुठला. याच्यापेक्षा तुम्हाला काय पाहिजे मित्रांनो. तुमच्या कॅपिटलचं जस्ट 1.0.05% जो मनी आहे तो जस्ट लूज झाला. बाकी सेफ आहे ना मित्रांनो. आणि ही पण एंट्री आपण जो एस एल झाला ते एस एल झाल्यानंतर ही पण एंट्रीने आपण तर भरून काय राहिलं का मित्रांनो. तुम्हाला जर एवढे की पॉईंट भेटले तर तुम्ही 40-50 डॉलरचे असेल आणि 1000 डॉलरचं प्रॉफिट आहे कुठं कुठं कम्पॅरिझन करणार आहे. आता हा एंट्रीचा पॉईंट इथपर्यंत आहे आणि हा ब्रेक करतोय तर अगेन्स आपल्याला भेटणार 800 टार्गेट. आपण वेट करणार मित्रांनो. जो आपला ट्रेडिंग एसर आहे तो शिफ्ट करत करत खाली येऊ. पण सरा बाकीच्या गोष्टी झाल्या राहिल्या बाजूला. अगेन जी USD JPYचा आहे USD JPYने मार्केटने चॉक केला मित्रांनो इथं. आणि मार्केट आहे ते अप ट्रेंडमध्ये शिफ्ट झालेलं आहे. पॉज न करता आयडिया म्हणून आपण जे फर्स्ट स्विंगला रिस्पेक्ट दिली होती मार्केटने आयडिया नंतर पण मार्केटने पॉज न करता मार्केट चॉक केलं आणि आता आपण वेट करणार आहोत की एक आयडिया बनवाल आणि मग आपण एक हायर आयडिया फाईंड करूया आणि मग याचा ट्रेंड बघूया. आणि युनिटीमध्ये बघा अपडेट मित्रांनो. हे बघितलं का राडा कसं आहे मित्रांनो. एवढ्या एंट्र्या तुम्ही एका दिवसात कॅप्चर करता का काय मित्रांनो. जस्ट जस्ट काय आहे आयडियम आणि फर्स्ट स्विंग. आज स्विंग फर्स्ट ऑर्डर ब्लॉक जो अनटॅप होता आणि मार्केट टॅप होऊन टीपी हिट होते मित्रांनो. आणि जी टीपी हिट झाला ना मित्रांनो इथून एक एंट्री आहे मित्रांनो. आता या गोष्टीचा विषय वेगळा राहिला की मार्केटने लिक्विडिटी ग्रॅब केली आहे फक्त. आता आज ओके मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बी झालं होतं मित्रांनो आणि एंट्री तिथून एक्झिक्यूट बी झालेली आहे फर्स्ट ऑर्डर ब्लॉकवरून. हा एंट्री इथे स्टॉक साईड ओपन केलेली आहे. याचं टार्गेट मी तुम्हाला जस्ट नेक्स्ट व्हिडिओमध्ये अपलोड करेल की ह्या बेसवर तुम्ही कुठपर्यंत टार्गेट आहे. याचं टार्गेट मित्रांनो चॉक पण राहू शकते कारण की मार्केट अपसाईड ट्रेंड पण जो ट्रेंड आहे तो ट्रेंड मार्केट ब्रेक न करता अगेन्स्ट जो डाऊन ट्रेंड आहे तो डाऊन ट्रेंड आता कंटिन्यू करत. इथं पण आपण आयडियमचा वेट करणार आणि मग हा पॉईंट आपण लोअर लो आहे तो लोअर हाय डिफाईन करणार. सगळ्या गोष्टीत आपल्याला आयडियम पॉईंट डिफाईन होतो. एवढी USDवर जी एंट्री होती मित्रांनो ती जस्ट एडियम झाल्यानंतर जो स्विंग बनतोय त्या स्विंगला होते आणि तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो की आपली एंट्री काय पॉझिटिव्हमध्ये चालू आहे. हे आपलं अकाउंट आहे मित्रांनो. आणि हो त्याच्यात आपण ट्रेड केले मित्रांनो की एल झाली पण काय विषय नाही. मेन पर्पज काय आहे आपलं ओपन ट्रेड जो की $166 प्रॉफिट चालू आहे. याच्यात $300 प्लस प्रॉफिट चालू होते मित्रांनो.
सगळ्या गोष्टी रिअल आहेत मित्रांनो आपल्याकडे काही एका भागी काहीच नाही याच्यात बोगस काम करत नाही मित्रांनो आपण ओपन होतं मित्रांनो नेटवर्क प्रॉब्लेम खूप ते सॉफ्टवेअर आवडलं नाही मित्रांनो मला पण काय नाही झालं या ट्रेड लॉकरमध्ये ट्रेड करायला हे बघा मित्रांनो काय विषय काय विषय घ्यायचा काही वेगळी चर्चा आहे का मार्केट $600 टीपी लावलेला आहे मित्रांनो आणि $300 मार्केट जाऊन आले आणि आपण वेट करतोय आपला जो एस एल आहे तो जो रिसेंट हाय बनलेला आहे जो कॅन्डलचा हाय पॉईंट आहे त्या हायला $173 आपला जो मध्ये ट्रेड आहे त्याचा स्टॉप लॉस आहे आणि जे टार्गेट आहे आपलं ते जवळपास 600 पॉईंटचं आहे म्हणजे $600 आहे आपण वेट करणार आहोत मित्रांनो आणि या रॅलीचं मी अपडेट तुम्हाला लवकरच शेअर करेल की या रॅलीमध्ये आपण प्रॉपर करतोय की कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट होऊन किंवा मग स्टॉप लॉस घेतोय याचं मी लवकरच अपडेट तुमच्यासाठी जस्ट प्रेझेंट करेल ठीक आहे निफ्टीचं पण आपण जस्ट ॲनालाइज केलं होतं ॲनालिसिसने जो फर्स्ट ऑर्डर ब्लॉक आहे ही एंट्री फर्स्ट स्विंग जर मार्केटने तर घेतलेला आहे हायर राहायचा पण अगेन ही मार्केट आपण जे ही एंट्री जस्ट मी त्याचे ॲनालाइज केलं आहे ते लिक्विडिटीवर होतं की मार्केटने जो रिसेंटली लिक्विडिटी आहे 30 मिनिट्सची निफ्टीचं चार्ट आहे मित्रांनो आणि इथून एक एंट्री बनवूया याचा अपडेट या वीकमध्ये भेटेल आपल्याला की आय होप आहे माझा की मार्केट जो आहे ते हे लिक्विडिटी क्रॅक करण्यासाठी येणार आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर करणार मित्रांनो आपल्याकडे सगळ्या गोष्टीचे की पॉईंट आलेले आहे स्ट्रक्चर लय मोठा आपण ठेवलेलं आहे मित्रांनो सोपा साधा खेळ करतच नाही आपण जेव्हा तुम्ही असं स्ट्रक्चर मॅपिंग करून ठेवताल ना तुम्हाला एस डी जे हिरोची दाखवतो हिरोचं पण मी जस्ट लॉंग दाखवून ठेवलेलं आहे की जे की पॉईंट आहे ते की पॉईंट आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि गोल्डचं तर तुम्ही बघता एकदम सिम्पल वेमध्ये इथं तुझा रानडा झाला आहे क्लीननेस नाही आहे चार्टमध्ये क्लीननेस इथे आहे मित्रांनो कसं दिसतंय क्लीन एकदम खतरनाक इफेक्ट आहे का वेगळा वेगळा काही इफेक्ट आहे का आपण एंट्री ट्राय करू मित्रांनो आता जे आपलं 5%चं जे कंटेस्ट आहे त्या कंटेस्टमध्ये जे आपण मारू आणि उद्यासाठी आपण एक जस्ट लाईव्ह ट्रेड करूया आणि लाईव्ह ट्रेडचा मी अपडेट तुम्हाला लवकर शेअर करेल बाकी मित्रांनो आजच्यासाठी खूप झाले एवढं माझी बडबड कमी व्हायला लागले आता बाकी अपडेट मी शेअर करेल की अजून काय पॉईंट आहेत की तुमच्यासाठी बेसिक आहेत सध्याला तर थोडे दिवस मित्रांनो याच्यावरच आपण चर्चा करूया या गोष्टी तुमच्यासाठी इम्पॉर्टंट पण आहे आणि बाकीचे जो की पॉईंट आहे त्या की पॉईंटला नाही फेअर व्हॅल्यूचं इंडिकेटर आहे मित्रांनो हे का लावलेलं आहे कारण की त्याच्यात खूप सारे फेअर व्हॅल्यू आहे पण ते मला फाईंड करण्यासाठी खूप टायमिंग जातो इंडिकेटरने मला जस्ट फास्ट दिसतात आणि फेअर व्हॅल्यू दिसण्याचं कारण हे आहे की त्या पाठीमागं आपण ऑर्डर ब्लॉक भेटतो आणि तो लवकर जस्ट शो होतो तसं ते खूप खूप अवघड होऊन जातं की अरे इथं तर गॅप बनला आहे मग इथं एकदम प्लेस एकदम बिग कॅन्डल करून झूम करून ते बघावं लागतं मित्रांनो आणि जस्ट आपण हे टॅप केलं ऑर्डर ब्लॉक बनला ए पी जी बनला आहे तर मग ए पी जीचा जो रिसेंट कॅन्डल असतो भले मग ती बाय असो सेल असो याच्यात काही ऑर्डर ब्लॉकचं काही मॅटर करत नाही फक्त जे कॅन्डलने ऑर्डर ब्लॉक केला आहे कॅन्डलच्या क्लोज होतं जो पुढं फेअर व्हॅल्यू बनेल ते इम्पॉर्टंट असतं तर ह्या केसमध्ये बघा मित्रांनो जो हा फेअर व्हॅल्यू बनवला आहे इथं कुठलीही बाय साईड कॅन्डल नाही तर जो ऑर्डर ब्लॉक बनेल तो ही कॅन्डल बनेल ह्या कॅन्डलमध्ये पण तेच आहे मित्रांनो हे जो फेअर व्हॅल्यू गॅप केला आहे हा आपला ऑर्डर ब्लॉक नाही म्हणणार मित्रांनो
every buy and sell candle is not order block. It's order block, but कुछ की पॉइंट से वो होने के बाद ही वो ऑर्डर ब्लॉक डिपेंड होता है अच्छे से। बाकी हम वेट करेंगे गाइस इस एंट्री का। आज के लिए इतना ही देखते हैं, मिलते हैं बाकी अपडेट्स में करता रहूँगा। हमारी जर्नी को सपोर्ट कीजिए गाइस। बाकी मेरा कोई अगला कोई अलग कोई एम नहीं है कि मैं आपको इन चीज़ों में उलझा रखूँ और कुछ अलग ही समझ। मैं चाहता भी नहीं हूँ, मैं बस चाहता हूँ कि आप चीज़ें सीखो जो बाकी लोग सिखाते हैं वो मैं सिखाऊंगा गाइस। कि असल में वर्क क्या होता है, दिन हफ्ते में बस 2-3 ट्रेड हमारे लिए काफ़ी है गाइस। बहुत वेट करना है हमें, वेट करने के बाद ही ये एंट्री मिलेगी गाइस। ऐसे कोई भी नहीं लेता ये लिए और बैठ गए ये जो सारे। आप लोग ज़रूर देखना गाइस, ये वीडियो पूरा मत देखना, पूरा देखना मत। मतलब ये मेरा ये कहना है कि अपने जो 30 मिनट है वो भी मत गंवाना, जस्ट 5-10 मिनट देखना, फास्ट करके वीडियो देखो 2 पॉइंट की स्पीड में और ख़त्म कर दो। बस मेरी जो बेस्ट इम्पोर्टेंट चीज़ें मैं जो बोलता हूँ वही हमें क्या है, आइडिया क्या है, ये कौन बोल रहा है, बॉस बोल रहा है, ये चीज़ें फोकस करो, क्यों ऐसे बोल रहा है, ये मार्केट स्ट्रक्चर में अपने चार्ट पे एनालाइज करके देखो तो क्या ये वर्क होता है। ये इस बंदे का तो हो रहा है, मेरा क्यों नहीं हो रहा है। ये पूरा सेटअप है ना गाइस, ये पूरा एसेंस ये जस्ट एबीसीडी एसेंस ये पूरा जो कैलकुलेशन है वो अगले कुछ दिनों में लाऊंगा मैं आपके सामने, पूरा प्ले लिस्ट बना के डालूंगा, देखना गाइस। और जिससे मैं चीज़ें सिखाऊंगा गाइस, कसम से आज तक मैंने सब लोगों से मैंने क्लास किए सब कुछ, क्लास में तो ये आइडिया बहुत चौक है तो दूर की बात रही। क्लास में बस सिखाया था कि एम पैटर्न क्या होता है, डब्ल्यू पैटर्न क्या होता है, ट्रायंगल पैटर्न क्या होता है, डायमंड पैटर्न क्या होता है, आयरा जो हेड एंड शोल्डर क्या होता है, सब पैटर्न सिखाए, कोई पैटर्न वर्क नहीं होता गाइस, ये सब फिजूल बातें। तो उस चीज़ें को मैंने जस्ट खुद पे एनालाइज करने के बाद जो चीज़ फाइनली चार्ट पर वर्क हो रही दिख रही है, जस्ट यही है गाइस। मैं कुछ दिनों से बस इस पर ही स्टडी कर रहा हूँ और ये चीज़ इतनी खतरनाक वर्क होती है कि मैं बता नहीं सकता है। ये जो की पॉइंट मैंने लगाया हाई रैंक बॉस, ये बीच में क्या करता है मार्केट इससे याचं काहीच नाही करायचं मित्रांनो, याचं आपल्याला पडलंच नाही मार्केट काय रॅली देते 30 पिपची 300 पिपची, आपल्याला पकडायचंय लॉंग लॉंग लो, या पलीकडे आपल्याला मार्केटमध्ये काही पकडायचं नाही मित्रांनो। चला मित्रांनो, जरूर हा व्हिडिओ बघा आणि मला काही की पॉईंट असले तर त्या की पॉईंटवर जरूर कमेंट करा मित्रांनो। त्या की पॉईंटचं मी सोल्युशन सोडवायचा नक्कीच प्रयत्न करेल आणि तुमच्यासाठी अवेलेबल असेल। भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये।